कारभारी जोरात आहे आणि सरकार बसलं आहे ना घोटाळेबाज महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं काय आहे, हे असे गाडे दत्तात्रय गाडेसारखा आरोपी लिंग पिसाट यांचे लिंग कापा पाहिजे. हां, यांचा उठतोय ना वारंवार महिलांशी जे असभ्य वर्तन करून त्यांच्यावर यौन शोषण करतात, महिलांना फूस लावतात, त्यांच्यावर अमानुष अत्याचार करतात. अशा नराधमांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि विशेष करून या ठिकाणी सांगतो मी आवर्जून, तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याचं विचार न करता त्या नराधमाला स्वारगेट येथे झालेली जी घटना आहे पुणे शहरात, त्याला ती योग्य ती शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि जे म्हणतात ना, आम्ही महाराष्ट्राचे खरे नेते आणि महाराष्ट्राचा वारसा आम्ही पुढे नेतो, असे ते पिटुकले चिटुकले आणि बदकं जे उडणारे हे गेले कुठं हेच कळत नाही आहे. कोकणातला तो आहे ना पेपानिया, मी म्हणणे की ते होणार आपला बॉस बसला आहे म्हणे, एक स्टेटमेंट दिली ना त्यांनी अजून. सगळं बोलणारे राजकारण करणारे अशा वेळेस पुढं येत नाही. एखादा धर्माचा, विशेष करून मुस्लिम समुदायाचा एखादा कार्यकर्ता म्हणा, एखादा मौलवी म्हणा किंवा एखादा मुस्लिम समुदायाचा माणूस म्हणा, त्याच्याकडनं घटित काही घडलं चुकून तरी, जवळजवळ असे हे बिळामध्ये लपून बसलेले स्वतःला महाराष्ट्राचा आवाज म्हणता, अशा वेळेस ते बिळातनं बाहेर निघून म्हणजे गरळ वागतात. ते त्यांच्या मनामध्ये किती विष भरलं आहे मुस्लिम धर्माबद्दल, मुस्लिम समाजाच्या लोकांबद्दल ते दिसून येते. पण आता हे अत्याचार करणारे, हे पीडितांना, जे पीडित झालेत महिला, त्यांच्यावर अत्याचार करून पळून जाणारे 4 दिवस झाले चिकार शब्दाने काय बोलला नाही. याच्याच जागी एखादा मुस्लिम समुदाय असला असता, मुस्लिम समुदायाचा एखादा कार्यकर्ता असला असता, 4 दिवस ब्रेकिंग न्यूज झाली असती, सोडणार नाही, पाकिस्तानला पाठवणार. अरे बाबा, नका राजकारण करू. घटना ही घटनाच असते आणि जे त्याची सीमा कुठल्या जाती धर्माची नसते हे लक्षात ठेव. आणि मी एकच सांगेन राज्य सरकारला, अशा नराधमांना कुठल्याही जातीचा असो कुठल्याही पंथाचा असो त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो.